त्यासाठी आपल्याला एक प्रतिनिधी, पालकांचा प्रतिनिधी उपाध्यक्ष म्हणून ठेवायचा आहे. तुमच्यापैकी जो थोडा आपल्याला विद्यालयाशी कनेक्टेड असेल, वेळ देऊ शकत असेल तर, आणि तुमच्यापैकी तुम्ही ठरवायचं आहे एका पालकाचे आपल्याला उपाध्यक्ष म्हणून प्रथम निवड करायची आहे. आपल्या पालकांमधून एक सहसचिव सुद्धा आपल्याला पाहिजे आहे. त्याचबरोबर 10वीचे सुद्धा 10वी सर्व वर्ग सकाळी 9 वाजता सुरू होतील. 9 वाजता सुरू होतील. जे कोणी पालक आहे त्यांना सर्वांना माहिती आहे हे 9 वाजता सुरू होतील आणि 10:30 पर्यंत त्यांची तास असतील. त्यानंतर 10:50 त्यांचे रेग्युलर शाळा होईल आणि 4 पर्यंत शाळा होईल. याचा अर्थ रात्री आपल्याला साडे अभ्यासिका असायची, परंतु संस्थेकडून यावेळेस जरा बदल आलेला आहे. तुम्हाला जे बदल होतील त्यावेळेस वेळोवेळी तुम्हाला कळवले त्यावेळेस आता तरी आपल्याला 9 ते 10:30 या वयामध्ये असणार आहे. याची सर्व पालकांनी घेऊन घ्यायची. आपला पाल्य वेळेत शाळेत आला पाहिजे आणि त्याला शाळा सुटल्यानंतर वेळेवर न्यायला जर येत असेल तर आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. वेळेवर न्यायला आलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं. आपली जबाबदारी आहे. कारण आम्ही शाळेमध्ये आल्यानंतर आमची जबाबदारी आहे शाळेत येईपर्यंत आणि शाळेत सुटल्यानंतर तुम्ही त्यांना वेळेत घेऊन जाणं यावेळी कमी एक गोळा आणि सगळ्यांना पालकांना सांगायचे की आपला मुलगा किंवा मुलगी ऐकून शिकत नाही तर पाहून शिकतो. तुमच्या हातात 24 तास मोबाईल असेल तर त्याच्याकडे 100% त्याच्या हातात मोबाईल असेल. तुम्ही जर त्याच्या समोर असे करणार असाल चला प्रयत्न करा. त्यानंतर आजच्या शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष शिरसाट धनंजय अण्णासाहेब, सहसचिव उस्माने ज्ञानदेव शंकर, तसेच माता पालक संघाचे उपाध्यक्ष आणि पाल्यांसाठी वेळात वेळ काढून आला त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. तिथे आता शेख सरांनी या दोन्ही संघाचं जो उद्देश आहे तो उद्देश तुम्हाला सांगितलेला आहे. आमच्या विद्यालयाचे गुरुकुल प्रमुख श्री गुंडाळ सर यांनी गुरुकुलविषयी सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे. तुम्ही बघताय की वर्षभर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगेन की 10वीचा जो निकाल आहे आपला तो 94.93% लागलेला आहे. त्यानंतर 12वीचा निकाल तुम्ही जर परिसरात बघा जे नावाजलेले
तळमळीने घेतात. म्हणजे विद्यार्थ्यांना आता आमच्या 7वी 8वीच्या ज्या मॅडम आहेत, शिंदे मॅडम